नमस्कार मित्रांनो, MKM न्यूज 24च्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। महाविकास आघाडीद्वारे सडक अर्जुनी शहरात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून काढला मूक मोर्चा। आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने सडक अर्जुनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बदलापूर येथील घटनेचा काळे फीत बांधून निषेध करण्यात आला। बदलापूर येथे चिमुकल्या 2 बालिकांवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना त्या बालिका शिकत असणाऱ्या शाळेमध्ये घडली। ही घटना अतिशय अमानवीय आहे। या घटनेचा विरोध म्हणून आज 24 ऑगस्टला महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते, परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवून बंद स्थगिती करून महाविकास आघाडीद्वारे आपल्या संतप्त भावना तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला आणि निवेदन तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, राजू हेडाऊ जिल्हा संघटक शिवसेना, शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख राजूभाऊ पटले, मनोज रामटेके, राजेश नंदागावडी, किशोर सेंडे, दिनेश हुकरे, निषाद राऊत, आशिष येरने, महेश डुमरे, अजय लांजेवार, हरीश बनसोड, वीरू गौर, रोशन बडोले, स्वप्नील ब्राह्मणकर, शंकर मेंढे, संतोष लाडे, राजेश जनबंधू, नासिर पटेल, हरीश कोहड़े, नंदकिशोर डोंगरवार, पुष्पा खोटेले, मंजू डोंगरवार, प्राध्यापक रीता लांजेवार, धनवंता गबने, नीना राऊत तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। आज या ठिकाणी हा जो मूक मोर्चा काढण्यात आला, सर्व तर या ठिकाणी महाराष्ट्र बंदचा हा हाक होती, परंतु न्यायालयाने जी आम्हाला आमच्या लोकांना की मोर्चा काढू नका म्हटलं, तर ठीक आहे, आम्ही पक्षाचे लोक मोर्चा न काढता आपण कोणता नाही कोणता एक उपाय करतो आणि निषेध म्हणून आम्ही सरकारचं काळेफित्त देऊन या ठिकाणी निषेध करण्यासाठी एकत्र जमलो। त्याचं कारण असं की जो मुलींवर अत्याचार झाला, लैंगिक शोषण झालं, अशा अनेक मुलींवर अत्याचार होतच राहतील आणि सरकार याचा तमाशा पाहत राहील, म्हणून सरकारच्या विरोधात आम्ही हा एक पाऊल उचलला आणि आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मित्र, जे काही बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती जो अन्याय अत्याचार झाला आहे त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही लहान मुलींवर, मोठ्या मुलींवर आणि महिलांवर जे काही अत्याचार होत आहे याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे। आज महाराष्ट्र बंदची हाक जी दिलेली होती, परंतु न्यायालयाने कुठल्याही प्रकारचे बंद ठेवू नये, पुकारू नये असे निर्देश काढले आणि म्हणूनच आज आमचे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आमचे तोंड बंद करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला न जुमानता आम्ही या ठिकाणी आज मूक मोर्चा विविध संघटनेच्या माध्यमातून, शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून, महिलांच्या तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षतेखाली आणि तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडी यांच्या सोबत आज या ठिकाणी आम्ही मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि बदलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आम्ही या ठिकाणी लढा उभारलेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवित आहोत। जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरमध्ये जो कांड झालेला आहे हा पहिलाच कांड आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर आत्ताच कोलकात्याचं झालेलं आहे, त्याच्यानंतर बदलापूरचं झालं, कोल्हापूरचं झालं, अकोल्याचं झालेलं आहे, आपल्याच भागातील गोंदिया जिल्ह्यातील देवरीला मागे झालेलं आहे, असे नागभीडला झालेलं आहे, चंद्रपूरला झालेलं आहे। एवढंच नव्हे तर मागे निर्भयाचं जो कांड झालेला आहे, तर अशा प्रकारे वारंवार जो अत्याचार आमच्या महिलांवर नव्हे तर निष्पाप मुलींवर होत आहे त्याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे। एकीकडे बोर्ड लावलेला आहे की लाडकी बहीण योजना, मग लाडकी बहीण योजना जसं म्हणत आहे शासन तसं त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा व्हायला नको का? आणि आज बदलापूरचं सांगायचं म्हणजे ज्या 2 चिमुकल्या मुली होत्या
त्या शाळेत गेल्या आणि शाळेमध्ये एक 3 वर्षाची मुलगी होती, एक 4 वर्षाची मुलगी होती, की ज्या निष्पाप मुलीला म्हणजे लैंगिक शोषण काय होतं याच्याविषयी जराही म्हणजे कळत नव्हतं. त्यापासून त्या अलिप्त होत्या आणि त्याच ठिकाणी जे CCTV कॅमेरे होते ते सुद्धा त्या ठिकाणी बंद होते. सफाई कामगार होते, त्यांची नुकतीच 2 आठवड्याच्या पूर्वी नियुक्ती झालेली होती शिफारस देऊन. आणि जेव्हा त्या मुली घरी गेल्या, त्या बाथरूमला गेल्या, त्यांच्यावर जो लैंगिक अत्याचार झाला, त्या घरी गेल्या, त्यांना कळत नव्हतं की माझ्यावर कोणी काय केलं, माझ्यावर कोणी हल्ला केला, हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. 2-3 दिवसानंतर जेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं, जेव्हा वेदना सुरू व्हायला लागल्या, तेव्हा त्यांनी आईला सांगितलं की मी शाळेत जाणार नाही. आईने विचारलं का असं? जेव्हा त्या आपली आपबीती सांगितलं, त्यांना सांगता पण येत नव्हतं, निष्पाप होत्या त्या. आणि जेव्हा सांगितलं आणि पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रार दाखल करायला गेल्या, ती गर्भवती महिला होती, त्या ठिकाणी सुद्धा 12 तास त्यांची तक्रार नोंदवल्या गेलेले नाही. आणि त्या जो वारंवार या ठिकाणी हा जो गुन्हा महिलांवर होत आहे, अत्याचार होत आहे, बलात्कार होत आहेत, तर मी असं म्हणत आहे की मागे निर्भयांच्या मारेकराला जी फाशीची शिक्षा झाली, शासन एका वेळेस नोटबंदी करू शकते, एका रात्री लॉकडाऊन करू शकते, एका रात्रीमध्ये सत्ता बदलवू शकते. मग एका रात्रीमध्ये आमच्या महिलांवर जो अत्याचार होत आहे, जे बलात्कार होत आहे, अशा नराधमाला एका दिवशी फाशी का होत नाही? आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जो निषेध केलेला आहे, तर हा फक्त मूकमोर्चा होता. आणि त्या मारेकऱ्याला जर फाशी झाली नाही तर जन आंदोलन सुद्धा आम्ही पुढे करू. एवढं